कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव मंडळात भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सबसंत अस्ति भाती प्रिय सिंधुव नाम रूपलाटा भासत तेजात मर्मधारी अज्ञात होय सुकृपतेची कारी कुंडली करतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय सांग कोण सांगतं सांगा मग लोक साहेब चला झालं नव्हतं कोणी केला का नवीन अनुवाद शेंडे साहेब सांगू शकतो पण समजलं नाही. कारण मला पाठीमागचं माहित नाही. बसले पाचवं प्रकाश झालेला आहे आपला अर्थापत्ती प्रमाणाचं निरूपण. पाचव्या प्रकाशात आहे आपण अर्थापत्ती प्रमाण निरूपण. मग त्याच्यात शंका केलेली शिष्याने की उपमान जे प्रमाणाचं तुम्ही माझं स्वरूप सांगितलेलं आहे ते मला समजलं, परंतु अर्थापत्ती प्रमाणाविषयी मला काही समजले नाही, तर ते तुम्ही मला समजून सांगा. मग श्री गुरु मागचा जे प्रमाणाचा विषय होता पुढच्या असेल घ्या ना माग आहे का पुढच्या ते तिकडचं उचलून तिथे ठेवायचं म्हणजे त्याच्यावर बसतील 2-3 महिना मागच्या बाजूला. त्याच्यावर बसता येतं ना चांगले ते हरिपाठाच्या वेळेस हा उचलायचा त्याच्या बसता येतं का बरं चला. न्यायमतवाले अर्थापत्ती प्रमाण का स्वीकारत नाही तर त्याचं कारण समजून सांगा म्हणून सांगतात. तेव्हा श्री गुरु सांगतात की अर्थापत्ती प्रमाणाचे स्वरूप काय हे मला माहीत नसल्यामुळे समजावून सांगा. माहीत नाही ती गोष्ट समजून घ्यावी लागते. आता अर्थापत्ती प्रमाण न्यायमतात हे अर्थापत्ती प्रमाण स्वीकारलेलं नाही असं म्हटलं तर न्यायमतात अर्थापत्ती प्रमाण स्वीकारलेलं नाही तर का स्वीकारलं नाही सांगा. मग श्री गुरु सांगतात की त्यांनी न्यायमतवाल्यांनी 4च प्रमाण मान्य केलेली आहेत आणि अर्थापत्ती प्रमाणाचा त्यांनी व्यतिरिकी अन्वयामध्ये समावेश करून घेतल्यामुळे त्यांनी ते प्रमाण मानलेलं नाही. तर त्यांनी व्यतिरेकी व्यतिरेकी अनुमानामध्ये त्याचा समावेश केलाय. केवळ अनुमान अन्वय काय म्हटलं केवळ व्यतिरेकीमध्ये सुद्धा केवळ व्यतिरेकी केवळ याच्यामध्ये केवळ अन्वयी आणि अन्वय व्यतिरेकी असे 3 प्रकारचे अनुमान मानलेली आहेत. पैकी केवळ व्यतिरेकी अनुमानामध्ये त्यांनी काय केलेलं आहे त्याचा समावेश केलेला म्हणून त्यांनी स्वतंत्र अर्थापत्ती प्रमाण मानलेलं नाही. व्यतिरेकी अनुमानाचं फल म्हणजे अर्थापत्ती प्रमाणाद्वारे सिद्ध होतं म्हणजे त्यांनी सांगितलंय. आणि परत मग शिष्याने शंका केली की नाही त्यांनी केवळ व्यतिरेकी केवळ अन्वयी आणि अन्वयी व्यतिरेकी हे जे त्यांचं स्वरूप कसं आहे ते मला सांगा. ते मानलेत पण त्याचं स्वरूप पुन्हा मला सांगा समजून. श्री गुरु सांगतात की याचं केवळ व्यतिरेकी अनुमानामध्ये जेव्हा अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही व साध्य अभावाचं मध्ये यत्वाभासाची व्याप्ती उदाहरण मिळते तेव्हा केवळ व्यतिरेकी अनुमान त्याला असं म्हणतात. आता एवढंच समजलं तरी सगळं समजेल तुम्हाला. जेव्हा जर समजा सूत्र समजलं ना तर पुढचा विषय समजतो. सूत्र समजलं जर नाही तर काही समजणार नाही. म्हणून पहिल्यांदा सूत्रावर लक्ष द्या. काय सूत्र केलं त्यांनी आता याचं तयार. ते केवळ व्यतिरेकी अनुमान कशाला म्हणतात लक्षपूर्वक ऐका. अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही.
अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही. अन्वय व्याप्तीचं उदाहरण मिळाल्यावर काय होईल? अनुमान म्हणजे त्याला केवळ अनुमानामध्ये जाईल. त्याच्यामध्ये तिथे काही वेगळं मान नाही. अन्वयाचं उदाहरण मिळाल्यावर अनुमानामध्येच गेलं. पण अनुमानाचं उदाहरण केवळ अन्वय व्याप्तीचं उदाहरण मिळालं, अन्वय व्याप्तीचं उदाहरण मिळत नाही. आणि साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्तीचे उदाहरण मिळतं असं त्यांचं म्हणणं. हेतू अभावामध्ये साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्तीचं काय मिळतं? उदाहरण मिळतं. आता त्याच्यातही पहा, अन्वय व्याप्तीचं उदाहरण जसं अनुमान प्रमाण जसं समान आहे तसं अन्वय व्याप्तीचं उदाहरण पण मिळत नाही. इथे मात्र मिळत नाही, म्हणजे उदाहरणच मिळत नाही. त्याला समान उदाहरण मिळत नाही. त्याचं कारण जो समजा अन्वय व्याप्तीचं उदाहरण सांगू आपण आधी. अन्वय व्याप्तीचं उदाहरण कोणतं? पर्वतो वन्यमान धूमत्वात यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्य. हे अन्वय व्याप्ती आहे. तिथं कोणाची व्याप्ती कोणाच्या ठिकाणी आहे? व्यापकाची व्याप्ती व्याप्तीच्या ठिकाणी आहे. त्या व्याप्तीलाच अविनाभाव रूप संबंध असं म्हणतात. व्याप्तीचं दुसरं नाव काय आहे? अविनाभाव रूप संबंध. हा अनुमान प्रमाणाच्या वेळेला तुम्हाला विषय घेतलेला होता, थोडा थोडा चाललेलाच आहे. की व्यापक पदार्थाची व्याप्ती म्हणजे व्याप्याच्या ठिकाणी व्यापक हे असतं, धुमाच्या ठिकाणी वन्नी त्याची व्याप्ती, म्हणून अविनाभाव रूप संबंध आहे. म्हणजे वन्नीचा धुमाशी अविनाभाव संबंध धरायचा. अविनाभाव वन्नीचा धुमाशी. धुमाच्या ठिकाणी अविनाभाव रूप म्हणजे धूम हा वन्नी शिवाय राहू शकत नाही. व्यापकाच्या ठिकाणी व्यापकाशिवाय व्याप्य राहत नाही. असा स्वतंत्र धूम नाही. वन्नीपासूनच वन्नीमध्येच त्याची उत्पत्ती झाली आणि त्याच्याच ठिकाणी त्याची म्हणजे वन्नी हा व्यापक झाला, अधिक देशात आहे. आणि धूम हा व्याप्य आहे वन्नीचा. तुम्ही आता धूम वन्नीचा व्याप्य कुठं काढला बरं? तर वन्नीच्या ठिकाणी सांगायचं आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर ते म्हणले अग्नी तर एवढा दिसतोय आणि धूर तर एवढा दिसतोय आणि व्यापक कोण आहे? कार्यापेक्षा कारण व्यापक असतं हा सिद्धांत. हे लक्षात ठेवा. कार्यापेक्षा कारण वन्नी जिथे पेटवलेला आहे त्याच्या ठिकाणी धूर, बरोबर लक्षात आलं? त्याच्यात व्यापक कोण आहे? धूम हा व्याप्य आहे. म्हणून तिथं त्या व्याप्तीचंच नाव अविनाभाव रूप संबंध असा. स्वतंत्र धूर नाही झाला तर तो वन्नीच आहे. धुमामध्ये वन्नीचा अविनाभाव संबंध. धुमामध्ये वन्नीचा आणि अविनाभाव संबंध. हा बरोबर आहे. म्हणजे व्यापकाचा व्यापकाचा व्याप्याच्या ठिकाणी. व्याप्याचा व्यापकामध्ये नाही, व्यापकाचा व्याप्याच्या ठिकाणी. वन्नीचा व्यापक आहे ना. हा आलं लक्षात. बर, म्हणजे अविनाभाव रूप संबंध हाच कोणी व्याप्ती आहे. काय सांगता मगर ताई? काय सांगता? न्यून देशात असणाऱ्याच्या ठिकाणी अधिक देशात राहणाऱ्याची व्याप्ती असते. न्यून देश कोण? व्याप्ती आपली धूम कमी देशात राहणारा धूम आहे ना. तिथं हेतू हेतू आणि अधिक देशात राहणारा साध्य वन्नी. साध्यालाच व्यापक म्हणतात. साधन किंवा हेतूला व्याप्य म्हणतात. म्हणून व्यापकाचा व्याप्याच्या ठिकाणी हा अविनाभाव रूप संबंध असतो. लक्षात येते का? नाही का? म्हणजे व्यापकाचा व्याप्याच्या ठिकाणी अविनाभाव रूप संबंध झाला. पण याचं उदाहरण ते म्हणतात मिळत नाही. पहिल्यांदा अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही. मी तुम्हाला कोणतं उदाहरण सांगितलं? म्हणजे व्याप्तीचं उदाहरण सांगितलं. याच्यावरून तुम्ही कल्पना करा की अशा प्रकारच्या व्याप्तीचं उदाहरण तिथं मिळत नाही. मग आता कुठे मिळत नाही? खाली उदाहरण दिलेले आहे त्यांनी, परंतु ते सूक्ष्म असल्या कारणाने तुम्हाला इतक्या स्थूल पद्धतीने नाही घेता येणार. चला, तर तेव्हा दुसरा भाग अर्धा भाग अजून असा होता
व साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्तीचे उदाहरण मिळते. आता साध्य अभावामध्ये, साध्य अभावामध्ये या पदाचा अर्थ आहे साध्य अभावामध्ये, साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या. आता साध्य अभावामध्ये म्हणजे साध्य कोण आहे? इतर. खाली उदाहरण आलेलं आहे, ते उदाहरण स्पष्ट असं वहीवरती लिहा की पृथ्वी इतर भेदवती गंधवत्वात् यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेदः उदाहरण नाही. हा पूर्ण अनुमानाचा आकार झाला. बरं सांगतो, ते खाली लिहिलेलं आहे, फक्त स्पष्ट लिहा कारण त्याच्यात तोडून लिहिलेले आहे. तर पृथ्वी इतर भेदवती, पृथ्वी इतर भेदवती गंधवत्वात, गंधवत्वात असा शब्द येतो. अधिकरण सांगितले. हा, गंधवत्वात यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतरेतर भेदः, तत्र तत्र इतरेतर भेदः किंवा तत्रेतर भेदः असं केलं त्यांनी. ते इतरेतर भेदः, तत्रेतर म्हणजे इतर तत्र तत्र इतर भेदः, तत्र तत्र इतर भेदः. आणि उदाहरण नाही असं शब्दप्रयोग करा कारण त्याला उदाहरण मिळत नाही, म्हणूनच तो काय झालेला आहे, हे व्यतिरेकी अनुमानात आलं. बस तुम्हाला एवढंच अनुमान कळालंय की मग काम संपलं. आता काय म्हणतायत ऐका की याच्यात पृथ्वीच्या खाली ॲरो करा म्हणजे बाण, आणि त्याला म्हणा पक्ष. पृथ्वी काय आहे? पक्ष आहे. इतर भेदवती याच्या खाली ॲरो करून साध्य. त्याच्यानंतर गंधवत्वात, माहितीसाठी तिथं अधिकरण असं लिहा. गंधाचं अधिकरण हे गंधवत्व आहे आणि त्यालाच हेतू असं म्हटलेलं आहे. इथं कोण झालाय? हेतू. आता यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेदः याला म्हणतात अवयव वाक्य. याला काय म्हणतात? अवयव वाक्य. नंतर उदाहरण तर नाहीच आहे तिथे, त्याच्यामुळे उदाहरण मिळत नाही. दुसरं आहे पृथ्वी इतर भेदवती. हे एकत्रित जे कॉमन वाक्य केलं तर याला प्रतिज्ञा वाक्य असं म्हणतात. वरच्या बाजूने लिहून ठेवा. पृथ्वी इतर भेदवती हे एकत्रित उच्चारलं ना तर हे वाक्य काय झालं? प्रतिज्ञा वाक्य झालं. याला प्रतिज्ञा वाक्य म्हणतात. साध्य विशिष्ट पक्षाचे बोधन करणारे प्रतिज्ञा. बरोबर. तर त्याच्या बोधन करणारे जे वाक्य आहे त्याचं नाव आहे साध्य विशिष्ट पक्षाचे बोधन करणारे प्रतिज्ञा वाक्य असं म्हणतात त्याला. माग हा विषय गेलेला आहे. आता पृथ्वी इतर भेदवती, त्याच्यात विश्लेषण करायला अजून एक पद आहे खाली. इतर भेदवती या पदाचा अर्थ तुम्हाला कळालेला दिसत नाही. तर इतर आणि भेदवती असे दोन पद एकत्र, ते सामासिक शब्द झाला हा. त्या दोन्ही पद द्वंद्व समास झाला. दोघांना ज्या वेळेला सारखंच महत्व असतं तो द्वंद्व समास. दोन्ही पद महत्वाचे असतात. त्यात इतर हा या पदाने काय घ्यावं तर इतर पदाने 14 पदार्थ घेतलेले हे तुम्हाला खाली लिहिलेले. आणि 9 द्रव्य आहेत. 6 मूळचे 9 द्रव्य नंतर मानायचे. आधी पहिल्यांदा सप्तपदार्थ जे वैशेषिक शास्त्र आहे त्या वैशेषिक शास्त्रात सप्तपदार्थ मांडलेले आणि ते 7 कोणते तर तुम्हाला सांगितलेले. द्रव्य, कर्म, सामान्य, सविशेष, समवाय, अभाव,
पदार्था सप्तकीर्तितः असा वैशेषिकांचा श्लोक आहे. हे वैशेषिक मतामधून आला. तर याच्यात 7 झाले. आता तुम्ही त्या 7 सुरुवात कशाने केली? द्रव्य या पदाने केली. आणि पृथ्वी हे काय आहे? द्रव्य. म्हणून द्रव्य हे पद इतर मधून काढलं. इतर मधून कोणाला काढलं? म्हणजे तुम्हाला पृथ्वीच काढायचे, पण पृथ्वी हे द्रव्य असल्याने 7 मधून द्रव्य बाहेर काढले. 6 राहील. आता द्रव्याच्या अंतर्गत 9 पदार्थ आहे. म्हणजे पृथ्वीला धरून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन हे झाले 9. त्याच्यात तुम्हाला कोणाला सोडायचे आता? म्हणून खाली किती राहिले? 8 राहिले. हे 8 आणि वरचे 6 14. यांना इतर असं म्हणतात. हे झाले 14. हे झाले इतर पदार्थ. कारण तुम्हाला कोणत्यावर तुमचं लक्षण कुठं ठेवायचं आहे? फक्त पृथ्वीवर. आणि पृथ्वीच्या ठिकाणी गंधवत्वात हे अन्वय आहे. तिथं त्याचा गंधवत्वाचा अन्वय आहे. पर इतराच्या ठिकाणी मात्र गंधवत्वाचा अभाव आहे. झालं? तिथं इतर भेदवती म्हणजे भिन्न. तिथं ती भिन्न झाली का नाही? म्हणून तिथं भिन्न आलं. भेदवती या पदाचा अर्थ आहे भिन्न. भेदवती पदाचा अर्थ काय? भिन्न. तिसरं पद होतं गंधवत्वात. तर याचंही विश्लेषण सांगितलं की त्याला अधिकरणाला काय म्हटलेलं आहे? गंधवत्व. राहतं ज्या ठिकाणी तो पदार्थ राहतो तर त्याचं नाव गंधवत्व. आता गंध कदाचित जलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने जातो, पण गंधवत्व नाही जात. गंधवत्व पृथ्वीच्या ठिकाणीच अधिकरण राहिलं. म्हणून गंध हा कसा काय गेला? सुगंधी जल. सुगंधी जल तर म्हणजे जल सुगंधी, तर सुगंध हा गेला ना त्याच्यात. गंध कोणाचा आहे? पण तो संयोगाने गेला. संयोग संबंधाने गंधाची त्या ठिकाणी. पण गंधवत्व त्या गंधाचं अधिकरण कोणतं शोधलं तर ते पृथ्वी. म्हणून तिथं पद येताना गंधवत्व असं पद आलेलं आहे. चला आता पुढे यत्र यत्र गंधवत्व म्हणजे अधिकरण. जिथं जिथं असतं, जिथे जिथे गंधाचं गंधवत्व हे अधिकरण असतं, तिथं तिथं इतरेतर भेद तत्र तत्र इतर भेद. हा तिथे तिथं इतर भेद आहे म्हणजे त्यांचा अभाव आहे. तिथं त्यांचा अभाव. बस. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट महत्वाचा काय आहे की इथे आपल्याला काय करायचं आहे? तर इथे अभावाकडून पाहिलेलं आहे, अनुमान प्रमाणात भावाकडून पाहिलेलं आहे. याचा उलटा भाग म्हणजे व्यतिरेकी अनुमान इथे अभावाचा विचार केलेला आहे. आणि अन्वयी अनुमान म्हणजे अनुमान, प्लेन अनुमान. तर तिथे सरळ सरळ भावाचा म्हणजे साध्य. तिथं अभाव नाही म्हणायचं. म्हणजे साध्य, हेतू, उदाहरण, सहचार दर्शन. सहचार. तिथं सहचार, तिथं सहचार सापडत नाही. आणि सहचार नाही म्हणून याच्यावर शंकाच केलेली पुढे जाऊन आणखी. पण म्हणजे सहचार्यता नसणं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? आपल्या डोक्यात भाव आहे तर त्याचा अभाव करावा लागेल. त्या अभावाकडून त्याला नजर तयार करावी लागेल. म्हणजे हेतूच्या अभावामध्ये साध्याचा अभाव असतो असं पाहावं लागतं इथं. कारण अन्वयामध्ये साध्य व्यापक असतं आणि हेतू व्याप्य असतो. इथे हेतू व्यापक असतो आणि साध्य व्याप्य असतं. म्हणजे याच्यामध्ये उलट गणित. तर त्याच्यात तुम्हाला थोडस अशी बुद्धी केली किंवा इथे तुम्हाला नक्की काय करायचं तर नक्की अनुमानाच्या उलट अनुमान करायचं आणि त्यावेळेला तिथे लक्षात येऊन जाईल. त्याच्यावर ही शंका केलेली आहे पुढे, ती आपण नंतर पुढे पाहू. पण सध्या आपल्या इथपर्यंत चाललेलं आहे की पृथ्वी इतर भेदवती गंधवत्वात या ठिकाणी
यत्र यत्र गंधवत्वम तत्र इतर भेदः अशा प्रकारचे अन्वय व्याप्तीचे उदाहरण मिळत नाही. मिळालं ना महाराज? म्हणले काय? पृथ्वी हे उदाहरण आहे का? पृथ्वी आहे का नाही इतर भेद होती? उदाहरणात कोण आहे? पृथ्वी. पृथ्वी हा पक्ष आहे आणि पक्ष हा कधी उदाहरण बनत नाही. बरोबर का? पक्ष हा कधी उदाहरण होत नाही. भिन्न असावं लागतं. भिन्न असावं लागतं. उदाहरण नेहमी पक्षावरून भिन्न असावं लागतं. भिन्न असावं लागतं. सांगता का? झालं एवढंच झालं. एवढं काय शंका नाही? साध्याच्या अभावामध्ये साध्याच्या अभावामध्ये हेतूचा अभाव साध्याच्या अभावामध्ये हेतूचा अभाव नाही. हेतूचा अभाव इथे काय म्हटलं? इथेच चला पहा, इथं पहा खाली काय. साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्तीचे उदाहरण मिळते. इथं मिळते असं शब्द आहे. तर तिथं ऐका सांगतो तुम्हाला. खाली आले का लिखाणात? आता अन्वयाचं संपल्यावर व्यतिरेकाचं येईल. तिथे खाली येणारच आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला त्याच्यात साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्तीज्ञाना असलेले जे सहचार ज्ञान तिथे खाली आलेला विषय तो तुम्हाला विश्लेषण खाली येणारच आहे. आणखी पहिल्यांदा साध्य अभावामध्ये साध्य अभाव इथं साध्य कोण? इतर भेद. काय तर साध्य. आता इतर भेद म्हणजे कोण? तर जलादी. जल आदी करून सगळेच उदाहरण आहे त्याने. हा सगळे. तर जलादी जलाच्या हेतू आपला साध्य अभावामध्ये म्हणजे जलाधिकांच्या ठिकाणी कशाचा अभाव? हेतू अभावाच्या. हेतू अभाव कोण? हेतू अभाव कोण? गंधवत्व. म्हणजे गंधवत्वाचा जलाच्या ठिकाणी अभाव आहे. बरोबर ना? जला जल हे साध्य हे झालं. साध्य साध्य झालं. साध्य इतरामध्ये. हा तिथं वाक्य हे कसं आहे? साध्याचा अभाव म्हणजे जलाच्या अभाव असं. तर जलाच्या साध्य अभावामध्ये म्हणजे साध्य अभावामध्ये म्हणजे साध्य कोण? इतर भेद होते. जल साध्य अभाव म्हणजे जल झाला तिथं. इतरामध्ये जल ऐका जल झालं आणि त्याच्यावरून भिन्न म्हणजे इतर भेद म्हणजे ऐका ना पृथ्वीवरून काय झाले? भिन्न जलादी आणि त्यांच्या अभावामध्ये. कोणाच्या? जलाधिकांच्या अभावामध्ये. म्हणजे जलाचा अभाव तिथं भाव नसणार. जल नसणार. ऐका जलाच्या अभावामध्ये. जलामध्ये नाही, जलाच्या अभावामध्ये म्हणजे जल तिथं नसणार. बिलकुल. तर त्याच्या अभावामध्ये गंधवत्वाच्या अभावाचा व्याप्ती आहे. उदाहरण मिळालं. अभाव गंधवत्वाचा अभाव जलाधिकांच्या अभावामध्ये तो उदाहरण मिळालं. कसं की तिथं अभाव आहे. इतरांच्या ठिकाणी गंधवत्वाच्या अभावाचा तिथला जो अभाव तो जलाधिकांच्या ठिकाणी सुद्धा त्याचा अभाव आहे. हे उदाहरण मिळालं. कारण दोघांचा अभावच आहे ना. दोघांचं काय आहे? हे क्लिअर झालं मला. पण हे क्लिअर वाटतं. जलाच्या ठिकाणी गंधत्वाचा साध्य अभावाच्या ठिकाणी ऐका. साध्य अभावाच्या अभावामध्ये म्हणजे जलाधिकांच्या अभावामध्ये. मला जे क्लिअर झालंय ते तुम्हाला जलाच्या ठिकाणी गंधत्वाचा जलाच्या ठिकाणी नाही. जलाच्या ठिकाणी गंधत्वाचा अभाव आहे. हे बरोबर आहे. हे मला क्लिअर झालं. जलाच्या ठिकाणी गंधत्वाचा अभाव ठीक आहे. आता जल हे अभाव आहे म्हणजे जलाचा अभाव म्हणजे तिथं जल नाही. बिलकुल. जलाच्या अभावाच्या ठिकाणी गंधत्वाचा अभाव. गंधवत्वाचा अभाव. ओके. जलाच्या ठिकाणी जलाचा ज्या ठिकाणी अभाव आहे तिथं पृथ्वी असू शकते. इथला विषय काय चालायचा पाहणार.
गंध साध्या अभावामध्ये म्हणजे जलाधिकाच्या ठिकाणी, आता पहिल्या वाक्यामध्ये तुमच्या जलाच्या ठिकाणी गंधवत्वाचा अभाव मान्य तुम्हाला, बरं. पण जलाधिकांच्या अभावामध्ये म्हणजे इथं अभाव कोणाचा सांगितला आम्ही? इतर भेदामधला. पृथ्वी नाही धरायचं ना, पृथ्वी हा असा अर्थ येईल त्याचा. लक्षात आलं? इथे शब्दच काय केलाय? इतर भेदवतीमध्ये कोणाला टाकलेला आहे? जलाला ज्या पृथ्वीला सोडलेलं आहे ना, म्हणजेच हेतूच्या अभावाचा म्हणजे हेतू म्हणजेच गंधवत्वाच्या अभावाचा, इतरांच्या अभावाच्या ठिकाणी सुद्धा अभाव आहेच आहे तिथं. याचं उदाहरण मिळालं ना तुम्हाला? लक्षात आलं? काय पृथ्वीला वाचा केलेलं. तुम्ही शंका काय केली की तिथं जलाच्या ठिकाणी अभाव ते आम्ही मान्य केला, आणि इतरांच्या ठिकाणी म्हणल्यावर पृथ्वी घ्यायला काय अडचण आहे? तर पृथ्वी घेता येणार म्हणजे साध्याचा अभाव झाला, पृथ्वीचा अभाव म्हणायचा नाही, तर साध्याचा अभाव म्हणजे पृथ्वीचा अभाव म्हणायचं ना. आणि फक्त जलाच्या ठिकाणी काय 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 नाही, पृथ्वी बाजूला काढ्या पृथ्वीचा अभाव म्हणायचा ना, म्हणजे साध्याचा अभाव म्हणायचा ना. पृथ्वीच्या ठिकाणी गंधवत्व काय अन्वय आहे ना, इतरांच्या ठिकाणी नाही. म्हणून इतर भेदवती मध्ये कोण कोण गेलं? पृथ्वी सोडून सगळे आले, 8 द्रव्य गेले बा. आणि त्या सगळ्यांच्या ठिकाणी गंधवत्वाचा अभाव आहेच आहे. त्या पदार्थाच्याही ठिकाणी आहे आणि त्या पदार्थांच्या अभावाच्या ठिकाणी बी आहेच, दोन्ही बी आहे. जर पदार्थाच्या ठिकाणीच राहत नसेल तर त्याच्या अभावाच्या ठिकाणी त्याचा भाव राहणं संभवनीय. अजून लोक लावा. जलाच्या ठिकाणी नाहीये, जलाचा अभाव जिथं नाही तिथं पण नसणार. बरोबर झालं. सोपं वाक्य झालं आहे. ना मग. जलाचा अभाव आहे, जिथे जलाचा अभाव आहे त्याच्या ठिकाणी हेतूचा सुद्धा अभाव येणार ना. जलाचा अभाव होते. जलाच्या ठिकाणी काय म्हणले तुम्ही? हा नाही, ते मला ते काय म्हणायचं नाही की मला इथं साध्यामध्ये एवढं जरी म्हटलं असतं तरी ठीक होतं. साध्याच्या अभाव नाही 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 नाही, हे इथं आहे ना तेच बरोबर. दोन्ही अभाव येतो. त्याचं कारण तुम्हाला अभावाच्या ठिकाणी तिथं परत भाव कुठून आणणार तुम्ही? दोन्ही अभाव होते. अभावाच्या ठिकाणी भाव कसा येईल याचा? कोणाचा? इतर आपल्या गंधवत्वाचा अभाव हा जलाधिकांच्या अभावाच्या ठिकाणी सुद्धा त्याचा भाव कसा होईल? दोन अभावच आहेत ना. त्याला अनुमान सांगा पहिल्यापासून त्यांच्या लक्षात नाही झालं ना पृथ्वी इतर भेदवती कशी आहे? नाही, ते क्लिअर आहे मग. ते क्लिअर हे सगळं उदाहरण सांगितलं ना ठिकाणी अभाव कसं होतं? त्यांच्या लक्षात नाही. एकच वाक्य, जलाचा अभाव हेतूचा अभाव. जलच नाही म्हणजे तू तरी कसं राहणार? त्याचा अभाव त्याच्यात राहणार. सगळ्यात मोठा भाग आहे इतर भेद या पदाचा अर्थ तुम्ही जाणून घ्या आणि मग नंतर पडत नाही. ते झालं म्हणजे तुमची शंकाच त्याच्यात. तसं नाही, इतर भेदाला इतर भेद या पदाचा अर्थ आहे पृथ्वीला सोडून. त्यांनी बरोबर ते जलच घेतलं. एक उदाहरण जल घेतलं. आणि मग कोणतंही घ्या उदाहरण त्याचं, जल घ्या काही. घेतलं बरोबर. पृथ्वीला सोडून जर इतर भेदामध्ये इतर जर पदार्थ घेतला तर त्या इतर पदार्थामध्ये गंधवत्वाचा अभाव आहे, हे मान्यच करावं लागेल ना तुम्हाला. हा ते मान्य आहे. आणि त्यांच्या अभावाच्या ठिकाणी सुद्धा त्याचा मग हे असं म्हणण्याचं कारण काय? साध्याच्या त्याचं अभाव म्हणण्याचं कारण नाही एक म्हणतात ते. याचं नाव नाही आहे ते तुम्हाला ते सरळ काय बोलणार ते तर त्याच्यात अजून अशा पद्धतीने त्यांची भाषा आहे. ते सरळ का बोलत नाही? सरळ बोलल्यावरती जेवढा दोष येईल असं बोलल्यावरती कुठला दोष येत नाही, म्हणून तिथं त्यांनी अशी भाषा मान्यताच नाही ना. त्याला याच्यावर शंका आहे पण ती मी तर तुम्हाला नाही सांगणार कारण आधी तुमचं पक्क होते आणि मग तुम्हाला शंका सांगेन नंतर. तर याच्यावर शंका आलेलीच आहे खाली. तुम्ही खाली वाचलेला असेल आणि समजलं असेल तर शंका करेल. हेच क्लिअर नाही तर पुढे कशाला वाचायचं? पण हे क्लिअर झालं का? नाही, नाही. ठीक आहे. इथं जल तेव्हा- नाही. इथं गंधही नाही. जल नाही म्हणजे त्याचा अभाव आहे. त्याच्या ठिकाणी गंधाचा सुद्धा अभाव राहणार. जलच नाही, साध्यच नाही, मग त्याच्या ठिकाणी हेतूचे त्याचा अभाव राहणार. हे किती लोकांना कळालं? नाही, ज्याला क्लिअर कळालं असेल त्यांनी मला सांगितलं तरी चालेल. नाही त्याचं कारण आहे हे इतकं सोपं नाही ते. पुढं अजून किती जर तुम्हाला त्याच्या एवढं असं वरचे वरचं कळालं
आकार नाम आणि रूप असं नाही त्याच्या तर त्याच्या अभावाचा विचार चालू झालाय आता. आणि याच्या अजून तुम्हाला असे प्रकरण मिळेल तुम्हाला पुढे कुठला अनुपलब्धी प्रमाणामध्ये तिथं सुद्धा असं डोकंच खाजवायचं काही. त्याच्यामुळेच मी म्हटलं होतं की मला अनुभव सांगल मी, पण मला कळालं नाही. चला सांगा पुढचा अनुवाद, पुढचं वाचन करा. वाचन करा. कारण दृष्टांत हा नेहमी पक्षापासून भिन्न असावा लागतो. त्याला हाही विषय सांगितला तुम्हाला आता की दृष्टांत हा नेहमी. आता पृथ्वी नावाचं उदाहरण मिळतं तुम्हाला. पृथ्वी तो आहे, पृथ्वी या उदाहरणातला पक्ष आहे आणि पक्षावरून आम्हाला वेगळं उदाहरण लागतंय. पुढे या दृष्टांतात संपूर्ण पृथ्वी हाच मूळ पक्ष आहे. बरं, या दृष्टांतात पृथ्वी हा काय झाला पक्ष झाला. हे तुम्हाला आधी मी सांगितलं. म्हणून तिच्यावरून भिन्न जलाधिक त्यांच्या ठिकाणी इतर भेद आणि गंध तिच्यावरून भिन्न जे जलाधिक म्हणजे इतर 14 पदार्थ, त्यातला जल पदार्थ घेतला, आदी पदाने इतर घ्यायचे. त्यांच्या ठिकाणी इतर भेद. इतर भेद पदाचा अर्थ सांगा. इतर भेद म्हणजे जलाधिक इतरांतर्गत असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी इतर भेद संभवत नाही असा इतर भेद. आणि गंध गुणे दोन्ही राहत नाही. कोणाच्या ठिकाणी? जलाच्या ठिकाणी. पृथ्वीच्या भिन्न जलाधिक. तर या दृष्टांतात संपूर्ण पृथ्वी हा मुळी पक्ष आहे म्हणून तिच्यावरून भिन्न जलाधिक आणि पृथ्वीवरून भिन्न जे जलाधिक त्यांच्या ठिकाणी जलाधिकाच्या ठिकाणी इतर भेद राहत नाहीत. गंधगुण पण राहत नाही. हा, आणि गंधगुण हाही राहत नाही आणि इतर भेदही राहत नाही. इतर भेद कसं राहत नाही? इतरच्या अंतर्गतच आहे त्याच्या 14च्या. त्याच्यामुळे त्याच्या अंतर जलाधिक त्यांच्या ठिकाणी इतर भेदही राहत नाहीत. इतर भेद नाही ना, जल वेगळं नाही ना, जल त्यांचे तसे. हा, तर त्याच्यातही प्रत्येक पदार्थ हा भिन्न भिन्न आहे. त्यांच्यातही भेद आहेत का? आणि ते 14 इतरांच्या मध्ये जे 14 आहे त्याच्यात जलाधिक आहे म्हणून हा इतर भेद राहत नाही. आणि गंधगुण हा दोन्ही राहत नाही. गंधगुण फक्त पृथ्वीच्या ठिकाणी राहतो. काय म्हटले ते इतर भेद? तर जलाधिक हे 14च्या अंतर्गत आहेत ना. इतर भेद या पदाचा अर्थ काय केला? भिन्न म्हणजे पृथ्वीवरून भिन्न ते इतर, त्यांचं नाव इतर असं केलं. ते इतर भेद कोणाच्या ठिकाणी राहत नाही? जलाधिक त्याच्या ठिकाणी. आधी इतर भेदही राहत नाही कारण ते प्रत्येक पदार्थ हा भिन्न भिन्न आहे, स्वतंत्र. आणि त्याच्या ठिकाणी जसं आता जलाच्या ठिकाणी पृथ्वी राहील का? नाही राहणार. जलाच्या ठिकाणी तेज सुद्धा राहणार नाही, त्याचाही संबंध नाही राहणार. परस्परामध्ये त्याच्यावरून ते प्रत्येक पदार्थ हा भिन्न भिन्न असा आहे. म्हणून इतर भेदाने काय झालेला आहे? तो युक्त झाला. म्हणून जलाधिक त्याच्या ठिकाणी इतर भेद, कारण त्याच्या अंतर्गत असणारे इतर भेद संभवत नाही. त्याच्या अंतर्गत असणारे दिले त्यांनी. इतराच्या अंतर्गत जलाधिक इतर अंतर्गत असल्यामुळे इतरांतर्गत 14च्या मध्ये त्याच्यामुळे इतर भेद संभवत नाही. बरोबर, स्वतंत्र आहेत. स्वतंत्र एवढा लक्षात ठेवा. त्याचाच गंधगुण हे दोन्ही बी राहणार नाही. इतर भेदही राहणार नाही आणि गंधगुणही राहणार नाही जलाधिकाच्या ठिकाणी. बरं, उलट करा आता. जलाधिकाच्या ठिकाणी इतर भेद राहतात असं म्हटलं तर राहत नाही असं लिहिलं नाही यांनी. आता आपण उलट करू की जलाधिकाच्या ठिकाणी इतर भेद राहतात. तर हे संभवनीय आहे का? नाही, कारण जलाधिकाच्या वरून ते बाकीचे पदार्थ जसा आहे ना, पृथ्वीवरून जल कसं आहे तर जलावरून बाकीचे पदार्थही म्हणून इतर भेद राहत नाही. दुसरा आहे गंधगुणही राहत नाही. यालाही काय अडचण नाही कारण गंधगुण फक्त म्हणूनच अन्वय व्याप्तीचा अभाव असल्यामुळे. आता कशाचा अभाव आहे? अन्वय व्याप्तीचा. केवळ व्यतिरिक्त अनुमान आहे.
त्याचंच नाव केवळ व्यतिरिकी अनुमान असं आहे. लक्षात आलं? अन्वय व्याप्तीचा अभाव असल्यामुळे हे केवळ व्यतिरेकी अनुमान आहे. केवळ व्यतिरेकी. व्यतिरेक पदाचा अर्थ आहे नसणं, अन्वय पदाचा अर्थ आहे असणं, आणि इथं नसणं या पदामध्ये अभाव घेतलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. काय घेतला? अभाव. जलाचं उदाहरण हे व्यतिरेकी अनुमानात धरायचं ना. जलाचं उदाहरण नाही, आता उदाहरण झालं नाही. जलाचं उदाहरण असं नाही धरलं त्या. नाही, म्हणजे जल हे व्यतिरेकी अनुमानात धरायचं असं जलाच्या ठिकाणी सांगितलं आम्ही तुम्हाला असं आहे ना, तसं हे व्यतिरेकी अनुमानच झालं ना, की जलाच्या ठिकाणी इतर भेद नाही आणि गंधगुण आणि गंधगुणही नाही. हे व्यतिरेकी अनुमान. हा, तिथं काय म्हटलं होतं? ते उदाहरण मिळते. मग उदाहरण मिळालं का? उदाहरण मिळालं. उदाहरण मिळालं पण आपण तुम्ही काय म्हटलं? ते उदाहरण आहे का? तर त्याचं उदाहरण मिळालं. 14 उदाहरण येतील महाराष्ट्रात. हा, 14 उदाहरण 14 येतील. येतात सगळे उदाहरण. काय जलादेकडे ठिकाणी आहे हा. ना इतर भेद. हा, हे कोणाला समजलं असेल तर ठीक आहे, पण मला नाही समजलं. इतर भेद चला, ऐका. कोणाला समजलं असेल तर मला क्लिअर सांगितलं बरं. नाही मीच सांगतो ना, ते कशाला सांगते. तर त्या 14 जे आहेत ना, 14 समजले का तुम्हाला? 14 क्लिअर झालं. मग 14च्या मध्ये भेद आहे का अभाव आहे एकमेकाच्या? त्यांच्यामध्ये भेद आहे का ते? मग हेच सांगितलं ना दुसरं काय. 14च्यात परस्परात भेद आहे का अभेद आहे? जर अभेद असेल तर दोन पदार्थ सांगता येणार नाही. भेद नाही, भेद आहे त्याच्यामध्ये. हा. आणि इथं कशात वापरला? इतर भेद नाही इथं. जलाधिक यांच्या ठिकाणी इतर भेद. आणि आता इतर भेद असा शब्द आहे ना, नाही इतर भेद असा शब्द आहे. इतर भेद व गंधत्व राहत नाही. हा, आता इतर भेद म्हणजे त्यांचा ग्रुप एक झाला का नाही? त्याला जर असं बोलायचं असेल तर ग्रुप एक झाला, म्हणून त्यांच्यात इतर भेदाच्या अंतर्गत आले. जसं तुम्ही आधी म्हटले, हे कशाच्या अंतर्गत आले? इतर भेदाच्या अंतर्गत आले. पृथ्वीवरून इतर चांगला पदार्थ येतात, त्याच्यात जल येतं ना. त्याच्यामध्ये जल आलं ना, ते त्यांचा ग्रुप झाला ना. तर पृथ्वी सोडून येईल झाला विषय संपला. आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन जर पाहायचं असेल तर जलाधिकाचं उदाहरण काढलं आपण शोधून, तर तशी 14 उदाहरणं तुम्हाला बाहेर निघतील त्याच्यात. म्हणजे दोन्ही बाजूने अन्वय लागतो त्याचा. तुम्हाला उदाहरण शोधायचं तर 14 उदाहरणं काढा, आणि त्यांचा ग्रुप मध्ये गेला तर इतर भेद राहत नाही. कारण पृथ्वीवरून ते काय आहे? पृथ्वीवरून जे भिन्न ग्रुप आहेत त्यांच्यात इतर भेद राहत नाही. असा भाग लागला. चला, काय म्हटलंय अजून? म्हणून आज नाही झालं. अन्वयाप्तीचा अभाव असल्यामुळे हे केवळ व्यतिरेकी अनुमान आहे. कारण येत्र इतर भेद अभावा तत्र गंध अभावा यथा जले. ऐका, यत्र इतर भेद अभाव. इतर भेदाचा अभाव. यत्र ज्या ठिकाणी इतर भेदाचा अभाव आहे, तत्र त्या ठिकाणी गंध अभाव आहे. बरोबर आहे? ज्या ठिकाणी इतर भेदाचा अभाव आहे त्या ठिकाणी गंधाचा अभाव आहे. लक्षात आलं? कसं आलं लक्षात? सांगा आता. ज्या ज्या ठिकाणी इतरांचा अभाव आहे, म्हणजे या 14चा अभाव आहे, हा, त्या ठिकाणी गंधत्वाचा अभाव आहे. काय अडचण? पुढे आणि उदाहरण यथा जले. आता वरती जो उदाहरण घेतलं होतं तेच उदाहरण त्यांनी तिथं वापरलेलं आहे, की जसं जलाच्या ठिकाणी काय आहे? अभाव आहे. त्याची टीप दिलेली 3 नंबर. इतर भेदाचा अभाव असतो त्याचे गंध गुणाचा अभाव असतो. 2 नंबर आकडा कुठे आलता हो? गंधाला आलेला आहे. इतर भेद आणि 2 नंबर आकडा होता गंध. गंध गुण हा केवळ पृथ्वीतच राहत असल्यामुळे जलाधिक गंध गुण संभवत नाही. हा, ते तर सांगितलंच होतं तुम्हाला. त्याच्यानंतर 3रा आकडा आलेला आहे की ते जेथे इतर भेदाचा अभाव असतो तेथे गंध गुणाचाही अभाव असतो. हे बरोबर आहे.
की जिथे इतराचा इतर भेदाचा अभाव असतो तिथे गंधगुणाचा अभाव असतो. तर तेव्हा यथाजले अशा प्रकारचे म्हणजे साध्य अभावामध्ये हेतुभावाच्या व्याप्तिज्ञानात हेतू असलेले जे सहचार ज्ञान ते तर जलाधिकाचेच उदाहरण म्हणून प्रतिपादन केले आहे. पहा अशा प्रकारचे म्हणजे साध्य अभावामध्ये हे बोलताना नेहमी लक्षात ठेवा. साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्ती ज्ञानास हेतू म्हणजेच हेतू अभावाच्या व्याप्ती ज्ञानास हेतू असलेले हा हेतू अभाव आहे. हेतू अभाव आहे किंवा हेतू अभाव असं करावं लागेल. कारण इथं आपला अभावच आहे, सगळं भाव कुठं धरायचाच नाही. साध्य अभावामध्ये हेत्वाभावाच्या व्याप्ती ज्ञानास हेतू असलेले जे सहचार ज्ञान. आता सहचार ज्ञान माहिती तुम्हाला ज्याचा साध्य आणि हेतू यांचं एकत्र राहणं याचं नाव सहचार. जसे तो मानस हे उदाहरण झालं. तर त्याच्यामध्ये जसा वन्य आणि धूम यांचं सहचार्य सहचार शब्द कळाला म्हणजे असणं, त्यांचं सहचार्य असणं. पण हे ज्याला माहीत आहे म्हणजे जर ज्याला सहचार ज्ञान असतं त्यालाच हे ज्ञान. आता तुम्हाला सहचार ज्ञान सहचाराचं ज्ञान हे प्लेन अनुमानामध्ये जसं उपयोगी पडलं म्हणजे व्याप्ती ज्ञानच म्हणतात त्याला. व्याप्तीचं ज्ञान म्हणजे सहचार ज्ञान. आता इथे अभावांच्या व्याप्तीचं ज्ञान पाहिजे. कोणतं पाहिजे? कारण इथे उलट करायचे तुम्हाला. अनुमानच उलट केलेलं आहे. उलट अनुमान म्हणजेच व्यतिरेकी अनुमान, मग त्याच्या विरोधी केलं. म्हणून आता इथं अभावाचा अविनाभाव संबंध. आता कोणाचा संबंध घ्यायचा तुम्हाला? अभावाचा अविनाभाव संबंध शोधायचा आहे तुम्हाला. तुम्ही पूर्वी अविनाभाव संबंध व्याप्य व्यापकांची पाहत होता तसा न करता त्यांच्या अभावाचा अविनाभाव संबंध म्हणजेच व्यतिरेकी अनुमान आहे. ते उदाहरणच बसत नाही ना. इतर तुम्हाला उदाहरणाला फक्त हे उदाहरण भेटलेले आता आहे ना. किंवा शिष्य हे ज्या अर्थी त्यांनी हे उदाहरण शोधून दिलेलं आहे त्या अर्थी आपल्याला याच चिंतन करावं लागत. तर त्याच्या जसं तिथं अन्वयी उदाहरण झालं तुमचं, अन्वयी सहचार झाला तिथं. म्हणून धुमाच्या अभावामध्ये वन्नीच्या अभावाचा असं करावं लागेल म्हणता ना आहे ना. असं करायचं तिथं धुमाचा अभाव त्याचं ज्ञान उदाहरणच बसणार नाही. आणि तिथे वन्नीच्या अभाव आहे. आहे बरोबर आहे तिचा. पण ते याच्यात हेत्वाभास कशामध्ये टाकलेले ते हेत्वाभासामध्ये हेत्वाभासामध्ये ती उदाहरण आली. चला इथं काय म्हटलं आहे का आधी. चला तेव्हा सहचार ज्ञान हे समजलं. अशा प्रकारे साध्य अभावामध्ये हेतूच्या अभावाचा व्याप्ती ज्ञानास हेतू असलेले जे सहचार ज्ञान ते तर जलाधिकांचेच उदाहरण म्हणून प्रतिपादन केले आहे म्हणतात. ऐका जलाधिकांचे म्हणजे आता इथं उदाहरण हेच आहे की साध्याच्या अभावामध्ये साध्य कोण आहे? इतर भेद. हा इतर भेद. तर इतर भेदामध्ये हेतू अभाव म्हणजे गंधवत्वाच्या गंधवत्वाचा. तर हेतू अभावाच्या व्याप्ती ज्ञानास म्हणजे व्याप्ती ज्ञान म्हणजे हेतूचा अभाव हा साध्याच्या अभावाच्या ठिकाणी हेतूचा अभाव आहे. तर त्याचा अभाव आहे. तर हे सहचार ज्ञान बऱ्याच दिवसांनी बंद झाला.
त्याला ते वजा करावं लागतं मला इतिहासाचं. भंगारवाल्याची जाहिरात आहे. तो तेवढा भाग काढावा लागतो. ड्रॉप करता येतो. विरुद्ध हेतुभाषेमध्ये हा. तर साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या व्याप्ती ज्ञानास जे सहचार असलेलं ज्ञान, आता इथं सहचार असलेलं ज्ञान कोणतं आहे? व्याप्ती ज्ञान. हेतूच्या अभावाचं व्याप्ती अभाव हा साध्याच्या अभावाच्या ठिकाणी आहे. तर हे ज्ञान तुम्हाला लक्षात, आता हेतू कोण केलेला आहे? गंधवत्व. आता गंधवत्वाचा अभाव, गंधवत्वाचा अभाव हे कुठे पाहिला तुम्ही? जलाधिकाच्या त्यांच्या अभावाच्या ठिकाणी पाहिला. हे व्याप्तीचं ज्ञान तुम्हाला तयार झालं तर तुम्हाला व्यतिरिक्त अनुमानामध्ये तुम्ही म्हणजे ते व्यतिरिक्त अनुमान सिद्ध होईल. त्याच्यातलं बरंच आलंय ते सगळं हेतुभाष आले ते सगळं करायला गुंता होतं. नाही, आता आपण इथंच ठेवलो त्याला, तिकडे हेतुभाषाकडे नको. तेव्हा जलाधिकाचेच उदाहरण म्हणून प्रतिपादन केले आहे. तर ठीक आहे, कारण व्याप्ती ज्ञानास हेतुभूत असलेले कारण व्याप्ती ज्ञानात हेतुभूत असलेले जे सहचार ज्ञान जे ज्या ठिकाणी उपलब्ध होते त्याचं उदाहरण ऐका. आता व्याप्ती ज्ञानास हेतुभूत असलेले जे सहचार ज्ञान ज्या ठिकाणी उपलब्ध होते त्याला उदाहरण असं म्हणतात. व्याप्ती ज्ञान म्हणजे अविनाभाव रूप संबंध हे ज्या ठिकाणी उपलब्ध झाला ते महानस. महानसात जसा हेतुभूत असलेलं म्हणजे धुमाचं जे सहचार कोणाच्या ठिकाणी? अग्नी आणि धूम यांचा सहचार हे ज्ञान ज्या ठिकाणी उपलब्ध झालं त्याचं नाव उदाहरण असं आहे. म्हणजे हे उदाहरण, इथलं उदाहरण हे झालं म्हणजे सहचार ज्ञान हे ज्या ठिकाणी उपलब्ध होतं ते उदाहरण बनतं. आता त्याच्यात सहचार ज्ञान तुम्हाला जर कळालं, अन्वयी अनुमानाचा सहचार कळतो पण व्यतिरेकी अनुमानाचा सहचार कळायला म्हणजे बुद्धी खाजवावी लागेल, डोकं खाजवावं लागेल. कारण तुम्हाला व्यतिरेकी अनुमानात अभावांचं सांगायचा विषय तिथे, त्याच्यामुळे तुम्हाला भावाचा विषय नाही येतो तर त्यांच्या अभावाचा. हेतूचा अभाव हा साध्याच्या अभावाच्या ठिकाणी कसा राहतो? अन्वय सहचारामध्ये काय सांगितलं की तिथं वन्य असं ते धूम असतं, हे उदाहरण काय सांगितलं? आता उदाहरण म्हणजे महानसामध्ये हेतू कोण? धूम. तो कुठे आहे? वन्नीच्या ठिकाणी. त्याचं काय आहे? तिथं सहचार पाहिला ना, अन्वय सहचार. अन्वय आहे आणि सहचार आहे. म्हणजेच तिथं व्याप्ती ज्ञान लक्षात आलं तुमच्या की धुमाच्या ठिकाणी वन्नीची काय आहे? व्याप्ती झाली तिथे. मग तिथे ते व्याप्ती ज्ञान त्याला सहचार असं म्हणतात. व्याप्ती ज्ञानाचं दुसरं नाव काय आहे? सहचार. पण आता इथे अभावाचा विचार करायचा आहे तुम्हाला. तर त्यावेळेला अभावामध्ये जे ती अन्वयामध्ये साध्याची हेतूच्या ठिकाणी व्याप्ती असते झालं, आणि अभावामध्ये हेतूची साध्याच्या ठिकाणी अभाव असतो. हेतू अभावाचा साध्य अभावाच्या ठिकाणी नसणं याला व्यतिरेक असं. व्यतिरेकी सहचार. त्याला व्यतिरेक सहचार असं म्हटलं. सहचार हा शब्द आलाच पण व्यतिरेक आला. व्यतिरेक आला. अन्वय सहचार आणि व्यतिरेक सहचार. काय म्हणतात ऐका. अन्वयी अनुमानात जसा व्यापक भाव असतो त्याहून अगदी उलट व्यतिरिक्त अनुमानात तो व्यापक भाव असतो. बस हे महत्वाचा मुद्दा आलाय. वाक्य आलं काय आलं? जसं अन्वयामध्ये आहे त्याच्या उलट पकडायचं म्हणजे तुम्हाला व्यतिरेकी अनुमान कळेल. म्हणूनच म्हटलं नुसतं उलट नाही पकडायचं, अभाव पकडायचा. हा, तर उलट म्हणजे अभाव. ते अवघड आहे ना. भाव म्हणण्यापेक्षा अभाव. तर अभावाचा अविनाभाव रूप संबंध हा तुम्हाला लक्षात यावा लागेल. भावाचा अविनाभाव रूप संबंध हा लक्षात येतोय भावरूप पदार्थाचा, पण अभावरूप पदार्थाचा अविनाभाव रूप संबंध याचं खंडन केलंय बरं त्यासाठी.
कारण अभावरूप पदार्थाचा अविनाभावरूप संबंध कसा घडेल ही शंका आहे. कुठलाही जर अभाव कशाचं केलंय हे तर समजायला पाहिजे ना. कुठला अभाव हा उपादान रूपाने तर पहिल्यांदा भावाचा विषय सोपा आहे, पण हाही विषय कळेल. म्हणजे आता कारण याच्यामध्ये हे असं घेतलं की धूम आणि वन्नी. ओके, वन्नी काय आहे? व्याप्ती आहे, व्यापक आहे. धूम हा व्याप्य आहे. ओके, या ठिकाणी काय होईल आता? धूम हा व्यापक होईल आणि वन्नी हा व्याप्य होईल. त्यांचा अभाव होईल. हा तेच ना भाई, या ठिकाणी धूम नाही, धुमाचा अभाव हा हा व्यापक होईल आणि वन्नीचा अभाव हा व्याप्य व्याप्य होईल असं. बरोबर. आता बरोबर आता बरोबर कळालं तुम्हाला. नाही डोकं लाव बाकीच्यांना कळालं म्हणजे बरोबर. काय करायचं. अशोक महाराज चला अर्थात हा, नाही कळत ना हे तरी कळालं तरी नाही, पण त्याच्यामुळे काय होईल किंवा त्या हे जे आहे ना ते वाया नाही जात. तर याचा विचार या म्हणजे याच्यात या एका पाठात नाही कळालं तर पुढच्या पाठात, पण त्याला तुम्ही घरी जाऊन चिंतन केलं पाहिजे त्याचं पुन्हा 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 पुन्हा. की अभाव म्हणजे काय, भाव म्हणजे काय, असणं म्हणजे काय, नसणं, व्यतिरेक म्हणजे काय, अन्वय म्हणजे काय, हेतू म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, साध्य व्यापक केव्हा असतं, साध्य व्याप्य केव्हा असतं, व्यतिरेकी अनुमानात साध्य व्याप्य असतं, अन्वय अनुमानात साध्य असतं. तर हे म्हणजे कारण यांचा परिचय झाल्याशिवाय मग ह्याच्यामध्ये बुद्धी बसत नाही. ते दोन्ही प्रमाण जे सांगणाराला कठीण आहे ते ऐकणाराला नक्कीच कठीण आणि आमचं सांगताना मी काय सांगायचं हा एक प्रश्न तयार होतो आणि बरं. मागचं झालं नसल्यामुळे आम्हाला जरा अवघडच जाते ते. म्हणजे त्याला पर्यायी शब्द नाही राहत ना. आमचं झालेलं तरी कुठे लक्षात येईल? पर्यायी शब्द नाही राहत. अवघड जाते. चला अभ्यास करा चला सांगा. मला बी अवघडच आहे. अर्थात अन्वय अनुमानात हेतू व्याप्य असतो हा. आणि साध्य व्यापक असते. हम्म. पण व्यतिरिक्त अनुमानात मात्र साध्य अभाव हा व्याप्य असतो आणि हेतू अभाव हा व्यापक असतो. बरोबर उलट करायचं. अर्थात हेतू व्याप्य असतो आणि साध्य व्यापक अन्वय असतो. अनुमान. हा. पण व्यतिरेकी अनुमानात मात्र साध्य व्याप्य. अभाव साध्य अभाव हा व्याप्य असतो. साध्य अभाव व्याप्य असतो आणि हेतू अभाव व्यापक असतो. आता इथं बी हेत्व भाव असं झालाय ना, तर हेतू हेतू अभाव अभाव करायचा. व्यापक असतो. याविषयी न्यायिकात हे 2 मते आहे. म्हणजे आता आपल्याला अजून डोक्याला ताण द्या कारण त्यांच्या नव्यांचं मत आहे ना. हा. ऐका. याच्यावर प्रवचन बसतो. हा. फक्त प्रवचनकार बसून राहतील बाकी कुणी चला पहिल्या मतात साध्य अभावामध्ये हा. हेतूच्या अभावाचे सहचार दर्शन असते. हा तर साध्य अभावामध्ये हेतूच्या अभावाचे सहचार दर्शन असते. हेतू अभावाचे सहचार दर्शन असते म्हणतात. असते ना अभावामध्ये. साध्य अभावामध्ये हेतू अभावाच्या सहचार दर्शन असते. मग आता आपण आत्ताचे